हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याचा 25वा हप्ता म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता याबद्दलची एक मोठी अपडेट समोर आलेली आहे. लाडक्या बहिणींनो, एक आनंदाची बातमी तुम्हाला असणार आहे आणि दुसरी दुःखाची बातमी असणार आहे. लाडक्या बहिणींनो, फायनल यादी जारी झालेली आहे. म्हणजे काही बहिण्यांसाठी ही दुःखाची बातमी असणार आहे, तर काही बहिण्यांसाठी सुखाची बातमी असणार आहे, कारण त्यांचा लाभ सुरळीत चालू राहील. पण मला सरकारला हे म्हणायचं आहे की तुम्ही जर अशा इतक्या साऱ्या लाडक्या बहिणींना अपात्र केलेल्या आहेत, तर त्या बहिणी पात्र आहेत, त्या बहिणी पात्र आहेत, त्या बहिणींची ई-केवायसी झालेली नाही, त्या बहिणी एकल आहे, तर त्या बहिणींचं कसं होणार आहे, त्या बहिणींबद्दल काय तुम्ही करणार आहात? तर या ऑगस्ट महिन्यामध्ये अजून एक खुशखबर आली आहे, ती सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. सोबत लाडक्या बहिणींनो, ही लाभार्थी यादी कशी चेक करायची ते सुद्धा सांगणार आहे. आणि जर हे तुम्ही केलं नाही, तर लाडक्या बहिणींनो, तुमचा लाभ त्या ठिकाणी बंद केला जाणार आहे. म्हणून तुम्ही आत्ताच चेक करा की कशा पद्धतीने तुमचं नाव त्या यादीमध्ये आहे की नाही आहे. अन्यथा तुमचा लाभ या ठिकाणी काय केला जाईल, बंद केला जाईल. हे अत्यंत महत्वाचं आहे. चला तर मग लाडक्या बहिणींनो, समजून घेऊया. एक आनंदाची पण बातमी सांगतो आणि दुःखाची पण बातमी सांगतो. सोबतच तुमचे काही प्रश्न असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. सोबत लाडक्या बहिणींनो, आता या ऑगस्ट महिन्यामध्ये तुम्ही जर बघितलं असेल तर रक्षाबंधन आहे. तर या रक्षाबंधनानिमित्त सरकारने तुम्हाला 1500 रुपये द्यावेत की 2 महिन्याचे पैसे द्यावेत, किंवा आपल्या लाडक्या बहिणीचा जो हप्ता आहे वाढून द्यावा. तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता लाडक्या बहिणींनो, तुम्ही भावाकडे रक्षाबंधनाची भेट मागू शकता, म्हणून मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला फक्त जुलैचा जो हप्ता आहे 1500 रुपयाचा हाच पाहिजे, की तुम्हाला जुलै आणि ऑगस्ट असे मिळून 3000 रुपये पाहिजे, किंवा लाडक्या बहिणींनो हप्ता वाढून पाहिजे. म्हणजे 1500 वरून 2100 करणं तर पॉसिबल नाही आहे. 1500 वरून 300-250 रुपये जेवढे काही वाढवून देता येईल तेवढे सरकारने वाढवून द्यायला पाहिजे. म्हणजे 1800 रुपये सरकारने करायला पाहिजे आणि इथून मग पुढच्या वर्षी 2100 रुपये सरकारने करणं अनिवार्य आहे. तर बघा, मी तुम्हाला इथे क्लिअर कट सांगतोय, जर वितरण 15 तारखेपर्यंत म्हणजे आपल्या स्वातंत्र्य दिनापर्यंत जर झालं, तर लाडक्या बहिणींनो आपल्याला फक्त आणि फक्त 1500 रुपये मिळेल. बट वितरण जर 15 नंतर झालं, तर इट माइट बी पॉसिबल सरकार आपल्याला 29 तारखेपर्यंत वितरण करेल आणि 2 महिन्याचे पैसे एकत्र देईल. कारण लास्ट इयरला सुद्धा देखील असंच झालेलं होतं. 2 महिन्याचे पैसे एकत्र देण्यात आले होते. कशानिमित्त? रक्षाबंधनानिमित्त. बघा, रक्षाबंधनच्या दिवशीच डायरेक्टली तुमच्या अकाउंटला पैसे क्रेडिट झाले. म्हणून मला तरी असं वाटतं की सरकारने 2 हप्त्याचे पैसे म्हणजे जुलै आणि ऑगस्टचे पैसे लाडक्या बहिणींच्या डायरेक्टली खात्यामध्ये जमा करावे आणि त्याच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाचं गिफ्ट द्यावं. तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्यानंतर लाडक्या बहिणींनो, याच्यामध्ये अत्यंत महत्वाची जी न्यूज आहे ती तुम्ही ऐकून घ्या. या योजनेसाठी सुरुवातीला 2,63,00,000 महिलांनी नोंदणी केली होती. पहिला हप्ता जारी करण्यावेळी लाभार्थ्यांची संख्या 2,47,00,000 इतकी होती. परंतु ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांची तपासणी केल्यानंतर या योजनेत 66,00,000 लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या आहेत. त्यामुळे आता ही संख्या 1,66,00,000 इतकी राहिलेली आहे. सरकारच्या तपासणीत ज्या महिलांच्या नावे 4 चाकी वाहने आहेत, सरकारी नोकरीत कार्यरत आहेत, त्यांची नावे लाभार्थी यादीतून हटवलेली आहे. केवळ आर्थिकदृष्ट्या गरजू महिलांनाच या योजनेचा लाभ मिळावा यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. पण यामध्ये असंख्य बहिणी अशा आहेत की त्या बहिणींनी केवायसीच केली नाही. हा हा जो नंबर कोणाचा आहे लाडक्या बहिणींनो, तुम्ही बघाल, तुम्हाला मी इथे डाटा करून दाखवतो, म्हणजे तुम्हाला मॅच करून दाखवतो, तुमच्या लक्षात येईल. बघा, नंबर होता 2,47,00,000. आता किती उरलाय म्हणते? 1,66,00,000. आणि अपात्र किती ठरलाय म्हणते? फक्त 66,00,000. मग विचार करा, या 66,00,000 बहिणी काय, ज्यांनी ई-केवायसी केलेली आहे, बरोबर. पण बाकीच्याही बहिणी असतील ना, कारण की जर आता आपण कॅल्क्युलेशन करायला गेलो 1.66 आणि 66, तर तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला लक्षात येईल 2,22,00,000 इतकाच नंबर येतो. मग उर्वरित बहिणी कुठे गेल्या? या उर्वरित बहिणी काय झालेल्या आहेत, त्यांनी ई-केवायसीच केली नाहीये, त्या एकल आहे, किंवा त्यांनी काही कारणास्तव ई-केवायसी केली नाही, अशा बहिणी सुद्धा आहेत. या 66,00,000 बहिणींनी फक्त केवायसी केलेली आहे, म्हणून त्या अपात्र ठरल्या. पण या बहिणींपैकीही काही बहिणी पात्र आहेत. चुकीच्या कारणास्तव त्या अपात्र करण्यात आल्या आणि बाकीच्या ज्या बहिणी आहेत त्या बहिणींसुद्धा आता सरकारने जी नवीन या महिन्यामध्ये ई-केवायसी प्रक्रिया सुरू करणार आहे सरकार ऑगस्ट महिन्यामध्ये, तर या महिन्यामध्ये
लाडक्या बहिणीनं तुम्हाला सांगतो तुम्ही काय करावं. बघा, लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र, ठीक आहे, महाराष्ट्र .gov.in हे संकेतस्थळ आहे, बरोबर. या संकेतस्थळाला जा आणि त्यानंतर लाडक्या बहिणींनो तुम्ही इथे अर्जदार लॉग इन करा. इथे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला सांगतोय की तुम्हाला काय माहिती मिळेल. तुमचं आधार कार्ड आणि तुमचा ओटीपी त्या ठिकाणी टाका. ते टाकल्यानंतर तुम्हाला तुमचं नाव त्या लिस्ट मध्ये आहे की नाही तुम्हाला चेक करता येईल. तुम्हाला पैसे भेटत आहे की नाही आहे ते चेक करता येईल. तुम्हाला रिजेक्ट झालेले आहेत का ते चेक करता येईल. तुमचं पेंडिंग मध्ये आहे का ते चेक करता येईल. सगळंच तुम्हाला या ठिकाणी चेक करता येणार आहे. म्हणजे तुम्हाला ई केवायसी मध्ये तुम्ही पात्र आहात की अपात्र आहात हे चेक करता येणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो, आता ज्या बहिणींची ई केवायसी झालेली नव्हती किंवा ज्या बहिणी पात्र झालेल्या आहेत किंवा ज्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत ई केवायसी नंतर, तर त्या सर्व बहिणींना ऑगस्ट महिन्यामध्ये आता काय चालू होणार आहे, पुन्हा ई केवायसी चालू होणार आहे. कारण दरवर्षी जून महिन्यामध्ये त्यांनी ठरवलं होतं की ई केवायसी रिपीट करायची, पण लाडक्या बहिणींनो ते आता ऑगस्ट महिन्यावर गेलेला आहे, तर ऑगस्ट महिन्यामध्ये ही केवायसी होईल. पण इथे तुम्हाला आवश्यक कागदपत्रे तुम्ही सांभाळून ठेवणं अत्यंत गरजेचे आहे, अनिवार्य आहे. म्हणून मी लिस्ट आणली आहे. बघा, लाडक्या बहिणींनो, आधार कार्ड अर्जामध्ये आधार कार्ड प्रमाणे नाव नमूद करावे. म्हणजेच काय, तुम्ही जेव्हा हे आधार कार्ड वापराल तर तुम्ही जेव्हा आधार कार्ड आणि तुमचं जे म्हणजे फॉर्म भरायचा आहे त्याच्यामध्ये तुमचं नाव सेम असणं गरजेचं आहे. अधिवास प्रमाणपत्र, प्रमाणपत्र उदाहरण असेल महिलाचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, 15 वर्षापूर्वीचे मतदार कार्ड, जन्म प्रमाणपत्र आणि शाळा सोडल्याचा दाखला यापैकी कोणताही एक. म्हणजे तुमच्याकडे महाराष्ट्राचा अधिवास नाहीये तर रेशन कार्ड पाहिजे किंवा मतदार ओळखपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र आणि शाळा सोडल्याचा दाखला यापैकी कोणतंही एक, लक्षात घ्या. नंतर महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे म्हणजे काय तुम्हाला समजून आलं ना, की तुमचा जर जन्म दुसऱ्या राज्यामध्ये झाला असेल आणि पती महाराष्ट्राचा असेल आणि तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहत असाल तर पतीचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, 15 वर्षापूर्वीचे ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र आणि शाळा सोडल्याचा दाखला किंवा अधिवास यापैकी कोणतंही एक डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. नंतर वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असणे अनिवार्य आहे. पिवळी किंवा केशरी शिधापत्रिका असल्यास उत्पन्नाची आवश्यकता नाही इन्कम सर्टिफिकेटची. आणि शुभ्र म्हणजे व्हाईट असल्यास तुम्हाला कोणत्याही क्षेत्रपत्रिका नसल्यास वार्षिक उत्पन्न असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे, म्हणजे इन्कम सर्टिफिकेट सुद्धा, जर तुमच्याकडे व्हाईट असेल तर. बाकी पिवळी आणि केशरी असेल तर तुम्हाला गरज नाही. नवविवाहितेच्या बाबतीत रेशन कार्डवर तिच्या नावाची नोंद असल्यास विवाह प्रमाणपत्र अशा नवविवाहितेच्या पतीचे रेशन कार्ड उत्पन्नाचा दाखल्यामध्ये ग्राह्य धरल्या जाईल. म्हणजे तुमचं नवीन लग्न झालेलं आहे आणि तुम्ही जस्ट आता आलेला आहे तर पतीचं नाव तिथे ग्राह्य धरलं जाईल. बँक खाते तपशील आणि याच्यामध्ये लाडक्या बहिणींनो तुमचं आधार आणि मोबाईल लिंक असणं गरजेचं आहे. तुम्ही तुमच्या हसबंडचं देऊ नका, तुम्ही स्वतःचा द्या. आणि लाभार्थी महिलाचे हमीपत्र आणि त्यांचा फोटो, हे जर डॉक्युमेंट तुम्ही आता काढून ठेवले तर ई केवायसी तुमची रखडणार नाही. तुमची ई केवायसी का होईल, परिपूर्ण होईल. म्हणून या व्हिडिओला महाराष्ट्रातील प्रत्येक बहिणीपर्यंत पोहोचवा, कारण मी तुम्हाला सगळे डॉक्युमेंटची लिस्ट या ठिकाणी दिलेली आहे. तर अधिवास प्रमाणपत्र आणि महिलेचा जन्म परराज्यात असल्यास तर त्या 4 डॉक्युमेंट पैकी एक डॉक्युमेंट लागणार. पिवळी आणि केशरी हे तर लागणार, त्यासाठी इन्कम सर्टिफिकेट लागणार नाही. आणि नंतर शुभ्र असल्यास तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट लागेल आणि तुमचं बँक. इतके डॉक्युमेंट तुम्ही लाडक्या बहिणीनो ठेवा, जेणेकरून तुम्हाला इश्यू होणार नाही. म्हणजे तुम्हाला मी एक आनंदाची बातमी दिली आहे की या महिन्यामध्ये तुम्हाला एक तर पैसे वाढून मिळणार आहे किंवा 2 महिन्याचे पैसे एकत्र भेटणार आहेत. 25वा हप्ता आणि ऑगस्टचा हप्ता, 26वा हप्ता एकत्र भेटला पाहिजे. तुमच्या कमेंट प्रतिक्रिया नक्की सांगा. दुःखाची बातमी, असंख्य लाडक्या बहिणी आता केवायसी मुळे अपात्र झालेल्या आहेत. यादी जाहीर झालेली आहे आणि तुम्ही जर तुमचं नाव चेक केलं नाही लॉग इन करून, तुमचंही लाभ त्या ठिकाणी बंद होऊ शकतो. तर लाडक्या बहिणीनं स्वतःचं नाव त्या ठिकाणी चेक करा. काही असल्यास नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. आता थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय